सेना प्रमुख आदित्य ठाकरे माता के दर्शन को पहुंचे चैम्बूर। वहीं शाखा प्रमुख शेखर चौहान के जन्मदिन में भी हुए शामिल। शिवसेना यूबीटी नेता और युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ने नवरात्रि के अवसर पर चैम्बूर मस्का चौल पहुंचकर यहां की जागृत माता का दर्शन किया और माता से आशीर्वाद लिया। साथ ही इसी दरमियान इस नवरात्रि समिति के प्रमुख व स्थानीय शिवसेना शाखा प्रमुख शेखर चौहान के साथ उनके जन्मदिन का केक काटा और उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस दौरान भारी संख्या में लोग मौजूद थे। शिवसेना नेते व युवसेना प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे आज माझ्या दत्तस्मृती क्रीडा मंडळ मस्काजलची आई माऊली आई जगदंबा मंदिर या मंदिराच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी आज ते आले आणि माझ्या वाढदिवसानिमित्ताने मला भाग्य लाभलं की त्यांनी माझा केक कापायला ते आले, आज मला आशीर्वाद दिला भरभरून। त्याबद्दल मी त्यांचा खरंच ऋणी आहे आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आभार प्रकट करतो। त्याच्यावरून तुम्ही समजून जा, येणारी महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे शिवसेनेची बाजी मारणार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याकडनं आणि मुंबईवर परत भगवा फडकणार। ही ज्वलंत हे दिसतंय तुम्हाला, हे रूप दिसतंय इथे। आज या महिला भगिनी आल्या इथे आणि तो भरभरून आम्हाला इथे आशीर्वाद दिला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। त्याबद्दल त्या सर्व महिला भगिनींचा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार प्रकट करतो आणि तुम्ही पण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज चांगला दिवस आहे, नवरात्रीचा दिवस आहे आणि सगळी काही आनंदाचं वातावरण आहे। सगळे महिला गरबा खेळतात, देवीचे आशीर्वाद आहे विभागामध्ये आणि आमचे शाखा प्रमुख शेखर चव्हाण यांचा वाढदिवस देखील आहे, म्हणजे आज डबल आनंदाचा दिवस आहे। आणि आताच नुकतेच आमचे आदित्य साहेब येऊन गेले आणि त्यांनी देखील सगळ्यांना आशीर्वाद दिला, देवीचा आशीर्वाद घेतला साहेबांनी आणि सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। शेखर चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। सर्व देवी भक्तांना देखील खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहो आणि त्यांना भरभराटी हो आणि सगळ्यांच्या जीवनात आनंदी आनंद हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गोरगरीब जनतेचे कैवारी आहेत। आज महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब फिरत असतात। आज आमचा शेखर चव्हाण शाखा प्रमुख पण आज त्यांच्या 50व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आदित्य साहेब आले, हे महत्त्वाचं आहे। आज तुम्ही बघताय आज पावसाचं थैमान घातलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। कुठल्या पक्षाचा नेता तिथेपर्यंत पोहोचत आहे, पण आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथेपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांच्यासाठी मेहनत घेतात, महाराष्ट्राच्या जनतेसाठी मेहनत घेतात, एवढंच त्या ठिकाणी बोलतो। एकतर आदित्य साहेब याला म्हटल्यानंतर जवळजवळ 2-3 तास बसून राहिलेले आहेत। कारण आदित्य साहेब हे युवांचे आणि सगळ्यांचेच म्हणजे इतके मार्गदर्शक आहेत की आपण बघताय की टीव्हीवर सुद्धा ते विरोधकांची कशी तोडबंद करतात। एक अभ्यासू नेतृत्व आणि जे पुढे अगदी वाढणारे जे नेतृत्व आहे ते आदित्य साहेब आणि ते अशा आदित्य साहेब शेखर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि शिवाय इथे नवरात्र आहे त्या दुर्गेचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी आले होते। त्याच्यामुळे आम्ही सगळे पदाधिकारी पण आणि सगळे भक्तगण